महालक्ष्मी वडकून सुद्धा एक चांगला संघ आहे, एक मोठा संघ आहे. पाहूयात कशा पद्धतीची खेळी होते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या मार्फत. पहिला चेंडू टाकला जातोय तो म्हणजेच इथे मंगेश गोलंदाजी मार्कवरती पाहू शकता आपण. एका धावेने श्री गणेश झालाय धावफलकाचा. एक धाव पहिल्याच चेंडूवरती लगावली गेली आहे. हलक्या हाताने सुंदर सुरुवात केली आहे. आणि आत्ताच झालेल्या मॅच मध्ये जो संघ या सामन्याच्या बाहेर गेलाय तो म्हणजेच इनविजिबल संघ. तुमचा सन्मान असणार आहे. राकेश परदेशी सर यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे. इनविजिबल संघ आपला सन्मान असणार आहे. तर सन्मान चिन्ह घ्यायचं आहे मंचावरून. राकेश परदेशी सर यांच्याकडून हा सन्मान असणार आहे. चला वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. सामना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 3. एक शांत, एक सुंदर, एक स्तब्ध सुरुवात आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आहे. फार आक्रमकरित्या सुरू नाही केलंय. हलक्या हाताने खेळत काढले चेंडू. आणि आता काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. ते म्हणजे फलंदाजाला सुंदर गोलंदाजी मंगेश यांच्या मार्फत आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. एक पहिला गडी बाद करण्यात त्यांना यश आलंय. एक विकेट मिळवून दिले त्यांनी त्यांच्या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच कुणाल. चला पुढचा चेंडू मंगेशचा हलक्या हाताने ढकलून काढलाय चेंडू. एक धाव घेतली आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. आपण पाहू शकता आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजेच 5 चेंडू मागे 4 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. हा फटका सजवलाय टॅपसाठी सुंदर इथे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि इथे चेंडू नो चेंडू होता. पण इथे सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं आणि अगदी लास्ट मोमेंटला चेंडू मैदानाच्या आत ढकललाय. चौका अडवला गेला होता. आणि आता इथे काय घडतंय, हा अतिरिक्त चेंडू जो आला होता या चेंडूमुळे एक सुंदर इनटू द गॅप चौकार मारण्यात यश आलंय. ते म्हणजेच वडकून संघाला. या चौकाराने सांगता झाले या षटकाची. आणि षटक समाप्तीस धावसंख्या झाल्यात 9 एका गडीच्या मोबदल्यात. धावसंख्या झाली आहे 9. चला एक षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 9 एका गडीच्या मोबदल्यात. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो म्हणजेच गोलंदाज जितेश. चला पहिल्या चेंडूवरती तशीच सेम खेळी करताना सुरुवात एक हळू सुरुवात षटकाची होतीये. आपण पाहिलं मागच्या षटकात देखील एक शांत आणि स्तब्ध सुरुवात केलेली ती म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. पण आक्रमकता शेवटच्या 2 चेंडूवर पाहायला मिळाली. एक शेवटच्या 4-5व्या चेंडूवरती टॅपचा फटका सजवला होता. पण नोच्या रूपात पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू मिळाला आणि तेव्हा चौकार गेला. आता मैदानात काय होतंय, सुंदररित्या चौकार अडवला जातोय. स्वतःला झोकून देतोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक आगवण संघाकडून. आणि हेच गरजेचं असतं मैदानात. तुम्ही क्षेत्ररक्षण करताय, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. या चांगल्या क्षेत्ररक्षणाने काय होतं तर मनोबल वाढतं गोलंदाजाचं. गोलंदाज जितेश गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन. आणि हा पुढचा चेंडू जितेश यांचा फटका सजवलाय. आणि कुठेतरी गॅपमध्ये फटका होता पण स्वतःला जयेश पूर्णतः झोकून देताना सुंदर क्षेत्ररक्षण जयेश मार्फत. हेच मी तुम्हाला सांगत होतो, हेच मी बोललो होतो की आगवण संघ हा क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये केली जाते. आणि तसंच काहीतरी खेळी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना आगवण संघ आणि क्षेत्ररक्षक जयेश खरंच कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल वाढलं असणार आहे. जितेश इथून पुढे चांगली गोलंदाजी करू शकेल कारण त्याचे खेळाडू त्याला इतकी सुंदर साथ देत आहेत. फटका सजवलाय, चेंडूवरती येतोय, चांगली फेकी, थोडंसं फंबल इथे पाहायला मिळालं. कुठेतरी
चान्स होता विकेटचा, गडी बाद होणारच होता, पण सुंदर आपण पाहू शकता जसं उत्स्फूर्त आणि जागृत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगली मॅच. जाऊया जितेश, आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आणि हा चेंडू, आणि सुंदररित्या चेंडू अडवला गेलाय, फेकी केली आहे, पण तदरम्यान एक धाव पूर्ण होते. आतापर्यंत 2 षटकाची समाप्तीस धावसंख्या स्थिरावली होती 13 धावांवरती. 4 सिंगल 2 डॉट असं सुंदर समीकरण या षटकाचं आपण पाहिलं जितेश यांच्या मार्फत मैदानात. उत्कृष्ट गोलंदाजी पाहिली आपण, तेवढंच चांगलं आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील. त्याला क्षेत्ररक्षकाची साथ देताना ते म्हणजे क्षेत्ररक्षक जयेश मंगेश. जितेशने देखील चांगली क्षेत्ररक्षण केली. जितेश उर्फ बिल्ला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चांगली साथ देताना ते म्हणजेच गोलंदाज जितेश उर्फ खारी यांना. 2 जितेश आहेत मैदानाच्या आतमध्ये आगवण संघाकडून. जाऊयात आता पाहतोय काय आपण तर गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच गोलंदाज विकास. येस, विकास माची यांचा पहिला चेंडू फटका सजवलाय, जातो इनटू द गॅप. चांगला प्रयत्न होता जयेश याचा, पण रोखण्यास यश नाही आलंय. सुंदर चौकार येतोय. फलंदाज देखील कुठेतरी आपलं अस्तित्व नोंदवताना. आणि इथे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने चालू आहेत. आपण पाहू शकता आजची मॅच होती. इंडिया हा सामना जिंकलेला आहे, ऑस्ट्रेलियावरती विजय मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना, सर्वांच्याच मनात आनंद असेल. क्रिकेट हा सगळ्यांचा आवडतीचा विषय आहे आणि आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं ऑस्ट्रेलियासारख्या संघाला मात दिली आहे इंडियाने. इंडिया हा सामना जिंकलाय आजचा. आणि मैदानात काय होतंय, जगदीश माची स्वतःला पूर्णतः झोकून देताना आताच मागच्या चेंडूवरती चौकार गेला होता. हा चौकार अडवणं गरजेचं होतं आणि तशीच काहीशी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्वतःला पूर्णतः झोकताना क्षेत्ररक्षक जग्गू. फलंदाजीमध्ये ही जोडी तर कायम गाजतच असते. आपण पाहतो विकास आणि जग्गू आगवण संघाकडून ही जोडी कायम आपण नावाजलेली पाहिली आहे, नावारूपाला आलेली जोडी आहे. पण आत्ता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या भूमिकेत देखील ही जोडी सुंदर काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये मंगेश इथे स्वतःला झोकून देतोय, चेंडू अडवतोय छातीच्या वापराने आणि 1 धावेने धावसंख्या झाली 18. चेंडूचा खेळ झालाय 2 षटकाच्या समाप्तीस 3 चेंडू, धावसंख्या झाली 18 एका गडीच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू स्वीपचा फटका सजवला होता आणि इथे कुठेतरी चुकी करत असताना मंगेश चेंडू येईपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे कुठेतरी सुंदर खेळ आगवण संघाकडून केला जातोयच, पण प्रयत्न सोडत नाहीये, प्रयास सोडत नाहीये. तो म्हणजे संघ वडकून दोन्ही फलंदाज सतत प्रयत्न करतायत, प्रयास करतायत आणि या क्षेत्ररक्षणाच्या भिंतीला तोडून भेदून चौकार मिळवतायत. चला सामना लवकरात लवकर सुरू. धावसंख्या झाल्या 22. चेंडूचा खेळ झालाय 2 षटक 4 चेंडूच्या समाप्तीस धावा 22 एका गडीच्या मोबदल्यात. चला प्रत्येक चेंडूवरती टीम बेटिंग करायची नाहीये, ओव्हर समाप्तीस आपण करू शकता. सामना सुरू करायचा लवकरात लवकर. 4 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडू आहेत. चला 2 चेंडूचा खेळ उरला या षटकातला. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती आणि इथे काय होता ना, चौकारच्या प्रयत्नात तंबूच्या आश्रयास परतावं लागतंय. ते म्हणजेच फलंदाज कुणाल याला. विजय गांगुर्डे सर आपण मंचावर यायचं आहे. आयोजकांची विनंती आहे प्लीज आपण मंचावर यायचं आहे. आपलं स्वागत असणार आहे विजय गांगुर्डे सर. स्वागत असणार आहे सर आपलं. विजय गांगुर्डे सर यांचं आगमन झालंय मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातला मारण्याचा प्रयत्न होता, पायावर चेंडू आदळतोय आणि इथे काय होतंय, कुठेतरी चान्स होता विकेटचा. डायरेक्ट हिट जर लागली असती
तर कदाचित तंबूच्या आसऱ्यास परतावं लागलं असतं फलंदाजाला. पण आता समीकरण आहे 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाल्या 22 2 गडींच्या मोबदल्यात. 3 षटक 22 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केलाय तो म्हणजेच गोलंदाज जितेश उर्फ बिल्ला. चला फलंदाज अल्पेश. आतापर्यंत चांगली खेळी गेली अल्पेशने. जरी क्षेत्ररक्षण चांगलं असलं आगवण संघाचं तरी कुठेतरी मी प्रयास सोडणार नाही, मी प्रयत्न करत राहणार. आणि आता येतोय टॅपचा रूपात सुंदर अल्पेशच्या फळीतून चौकार. चला पहिल्या चेंडूवरती चांगला फटका लगावण्यात यश मिळालं होतं. आणि आता काय घडतंय तर ढकलून देतोय चेंडूला सीमारेषा पार. तो म्हणजेच फलंदाज अल्पेश मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाचं प्रदर्शन करताना, अस्तित्व नोंदवताना तो म्हणजेच फलंदाज अल्पेश वडकुन संघासाठी सुंदर फलंदाजी. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 चौकार लगावले गेलेत. काय होणार आहे पाहूया. हा तिसरा चेंडू चौकाराची हॅट्रिक येईल की कुठेतरी जितेश हा कमबॅक करेल. पाहूयात जितेश की अल्पेश, अल्पेश की जितेश. 2 चौकार ऑलरेडी लगावलेत अल्पेशनी. वरचढ ठरलाय तो म्हणजेच फलंदाज अल्पेश. वर्चस्व कायम ठेवेल का अल्पेश की कमबॅक करेल जितेश. 2 चौकार झालेत. तिसरा चेंडू येईल का चौकाराची हॅट्रिक. पाहूया मैदानाच्या आतमध्ये फटका सजवलाय आणि इथे कुठेतरी त्याच्याच पार्टनरला चेंडू आदळतोय जाऊन. एक चोरटी धाव. नाखुश दिसतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अल्पेश. समोरच्या दिशेने प्रयास चांगला केला होता, कुठेतरी त्याला आत्मविश्वास होता की हा कन्फर्म चौकारच जाईल. पण चेंडू जाऊन आदळतोय त्याच्याच पार्टनरला. इट्स ओके, इट्स ऑल राईट. आणि पूर्ण अटीतटीची ती धाव होती. स्वतःला पूर्णतः झोकून दिलं अल्पेशने. चला पहिले 2 चौकार, नंतर एक सिंगल आली आहे. सुंदर फटका होता तो देखील, पण बॉल रोखला गेला मैदानाच्या आतमध्येच. इथे काय होतंय, गडी बाद होतोय. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाज जितेश. पहिले 2 चौकार, मग एक सिंगल. तदरम्यान गडी तंबूच्या आसऱ्यास परत पाठवतोय तो म्हणजेच गोलंदाज जितेश उर्फ बिल्ला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच अविनाश. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू बिल्ला यांचा. आणि आता काय होतंय, सुंदर यष्टीरक्षण आपण पाहिलं. यष्ट्यांच्या मागे गौतम यांच्या मार्फत सुंदर यष्टीरक्षण आपण पाहिलं. थोडासा सरसावला होता फलंदाज पुढे. दरम्यान त्याच संधी साधली आणि त्रिफळा उडवल्या. तंबूच्या आसऱ्यास परत पाठवलं ते म्हणजेच फलंदाजाला अविनाश याला. कुलदीप नवीन फलंदाज. आतापर्यंतचा खेळ पाहिला आपण तर पहिल्या 2 चेंडूवरती चौकार लगावले गेले होते या षटकामध्ये. त्यानंतर एक सिंगल आली आणि नंतर काय होतंय तर 2 गडी तंबूच्या आसऱ्यास परतवले. 2 विकेट आल्या. सगळं पाहिलं आपण या षटकामध्ये. 2 चौकार आले, 2 विकेट आल्या, एक
चोरटी धाव देखील आपण मैदानात पाहिली. एक सिंगल, 2 चौकार, 2 विकेट आतापर्यंत समीकरण या षटकातलं. धावसंख्या झाली 31. शेवटचा चेंडू या इनिंगचा, या षटकातला किती धावा गोळा करू शकतात पाहूया. हा षटका सजवलाय, तिकडे जितेश येतोय चेंडूवरती, चेंडू अडवला जातोय. तर दरम्यान एक धाव, एका धावेने धावफलक थांबते 32 वरती. विजयासाठी पाहिजे आगवण संघाला 33. 4 षटक 33चं समीकरण दुसऱ्या इनिंगचं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पाहूया. 32 झाले, 33 पाहिजेत. आज कशी खेळी करते. धावसंख्या आहेत 33. 33चा पाठलाग करायचा आहे. 33 विजयासाठी बनवायचे आहेत. आणि सलामीचे फलंदाज विकास आणि जग्गू दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला लगेचच सामना चालू करायचा आहे. आपण पाहू शकता खेळपट्टी आणि चेंडूचा आढावा घेताना ते म्हणजे 2 फलंदाज आगवण संघाकडून. विकास स्ट्राइक एंड वरती, जगदीश नॉन स्ट्राइक एंडला. विकास आणि जग्गू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती सुंदर फटकेबाजी ज्याच्या मार्फत आपण फळीतून पाहिलेली तोच गोलंदाज आता येतोय. गोलंदाज अल्पेश सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज विकास. पाहूया कशा पद्धतीने सुरुवात करतोय या सामन्याची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक, पहिला चेंडू या इनिंगचा, इनिंग दुसरी अल्पेश यांच्या मार्फत. अल्पेश आणि इथे कुठेतरी सुरुवातीला चुकी करत असताना ऍक्शन मध्ये आणतोय पंचांना. वाईटचा इशारा येतोय. वाईटने श्रीगणेशा होतोय श्रीफळ धावफळाचा आणि धावफळ सरकतंय 1 धावेने. धावसंख्या झाली 1. चेंडू अजून पहिला पुन्हा एकदा अल्पेश यांच्या मार्फत. फटका सजवला जातोय, येतोय इन टू द गॅप. चौकार. आक्रमक फलंदाजी सुरुवातीपासून आपण पाहू शकता. यासाठी ओळखला जातो तो म्हणजे फलंदाज विकास. आणि
कुठेतरी यष्ट्यांच्या मागून कानमंत्र येताना गोलंदाजांना पाहूया या कानमंत्राचा उपयोग कशा पद्धतीने केला जातोय. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू अल्पेश याचा आणि काय होतंय, वाईड येतोय. चॅलेंज केला गेलाय या निर्णयाला, रिव्ह्यू घेतला गेलाय. लक्षात ठेवायचं आहे एकच रिव्ह्यू असणार आहे. जर हा रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय तर तुम्हाला पुढचा रिव्ह्यू मिळेल. आत्ता रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूयात पंच येतील, निर्णय कळवतील मैदानाच्या आतमध्ये, आढावा घेतील या चेंडूचा. कॅमेरामॅन आपण पाहू शकता विश नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर कॅमेरा वर्क इथे केलं जातंय. येस, मुख्य पंचांच्या भूमिकेत बिट्टू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निर्णय कळवतील. येस, चला पंचांनी व्यवस्थितरित्या आढावा घेतला या चेंडूचा आणि मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला गेलाय. रिव्ह्यू राखला गेलाय, रिव्ह्यू वाचलाय आपला. पुढे देखील रिव्ह्यू असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती विकास. इथे जोरदार अपील आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. एक मोठा गडी बाद होताना एक चांगलं यश येतंय अल्पेशला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अल्पेश. चौथा चेंडू स्विच हिटचा फटका सजवला होता. चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 6. चेंडूचा खेळ झालाय 4 आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागलंय तो म्हणजेच फलंदाज विकास याला. विकासच्या रूपात एक गडी. चला अल्पेश यांचा पुढचा चेंडू. आतापर्यंत कुठेतरी यश आलंय गोलंदाजीमध्ये, ते म्हणजेच गोलंदाज अल्पेश याला. आणि फटका सजवलाय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला कलेक्ट, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विनोद यांच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पूर्णतः स्वतःला झोकून दिलं. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलला दरम्यान लगेच दुसऱ्या हाताने कलेक्ट केला. थ्रोची इच्छा होती पण स्वतःला थांबवलं, अडवलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू अल्पेशचा स्विच हिटचा फटका सजवलाय आणि आता काहीच ऑप्शन नाहीये. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जितेश यांच्या मार्फत येतोय चौकार.
होता शेवटच्या चेंडूवर त्याच चौकारासह एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 11 एका गडीच्या मोबदल्यात. आता पाहू शकतो आपण फलंदाजी मार्कवरती एक ब्रँडेड फलंदाज तो म्हणजेच जगदीश उर्फ जग्गू. आणि जितेन गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन सज्ज. जाऊयात सामन्याकडे. पहिला चेंडू जितेन याचा सामोरे जाईल तो म्हणजेच जग्गू. फटका सजवलाय स्वतःला झोकून देतोय इथे क्षेत्ररक्षक पण येतोय दणदणीत विकास यांच्या फळीतून जगदीश यांच्या फळीतून चौकार. चला पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवताना तो म्हणजे फलंदाज जगदीश हलक्यात ढकलून काढला. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना जगदीश पहिल्या चेंडूवरती सुंदर चौकार आला होता. तदनंतर फटकेबाजी न स्वीकारता सन्मान दिला चेंडूला हलक्यात ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव घेतली आहे. एक धावेने धावसंख्या झाली आहे 16. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीस एका गडीच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू जितेनच्या सामोरे जाईल तो जितेश ढकललाय चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एक धावेने धावसंख्या वाढते 17 धावा. येस पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती जग्गू ज्याने पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता आता सुद्धा ढकललाय चेंडू थोड्यासाठी जातो डिक्लेअर झोन मध्ये. चेंडूने लाईन फॉलो केलेली पॉइंट रिजनची पण लास्ट मोमेंटला चेंडू वळला गेला तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती म्हणजेच 18. चला जितेश यांनी ढकलला चेंडू लेग साईडला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत थोडासा फंबल झालाय आणि याच फंबलमुळे एक धावने धावफलक सरसावले 19. आतापर्यंत कुठेतरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता तदनंतर 4 सिंगल असं समीकरण या षटकाचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. शांत आणि स्तब्ध खेळी पहिल्या चौकारानंतर या षटकात आपण पाहिली जितेश आणि जगदीश यांच्या मार्फत गोलंदाजी मार्कवर जितेन या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू फटका सजवलाय इनटू द गॅप येतोय पवेलियनला सलामी देणारा सुंदर दणदणीत जगदीश नावाचा चौकार. असं कुठलंच मैदान नाही जिथे जगदीश माची हे नाव गाजत नाही. जसं आपण संगीत पाहिलं असं कुठलंच गाव नाही असं म्हणता येईल. असं कुठलंच मैदान नाही जिथे जगदीश याचं नाव नाही. जगदीश माची ब्रँडेड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना जाऊया पुन्हा एकदा. जितेश हा देखील एक चांगला खेळाडू आतापर्यंत चांगली फटकेबाजी आपण त्याच्या मार्फत पाहिली. साथ देताना कुठेतरी जगदीशाला हलक्या हाताने सिंगल काढली आणि स्ट्राईक एंडवर आणले ते म्हणजेच फलंदाज जगदीशाला. हे महत्वाचं असतं. एका बाजूने फटकेबाजी आक्रमकता दिसतीये तर तिथे त्याला साथ द्यायसाठी उभा आहे तो म्हणजेच त्याचा सहखेळाडू. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता जितेश आणि आता स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा जगदीश फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतोय थोडासा फंबल होतोय तर दरम्यान एक धाव चोरली जाते. एक धावेने धावसंख्या धावफलक वाढतंय. धावफलक झालाय ते म्हणजेच 25. चेंडूचा खेळ झालाय 2. इथून पाहिजे धावा 8 चेंडू उरलेत ते 10 चेंडू 8 समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाल्या 25 एका गडीच्या मोबदल्यात. फटका सजवला होता पण इथे थोडंसं फंबल होता ना तर दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली 26 इथून पाहिजे 7 चेंडू उरलेत ते 9. चौथा चेंडू यस फटका सजवलाय. इथे थोडंसं कॉलिंग मध्ये चुकी. डायरेक्ट जर फेकी असती तर कुठेतरी तंबूच्या आसऱ्यास परतावं लागलं असतं जितेशाला पण इथे कुठेतरी धोका टळतोय जीवनदान मिळतंय ते म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज जितेश. येस पाहूयात हा निर्धाव चेंडू आला होता. आता काय होतंय नो +1 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. चेंडू होता नो त्या दरम्यान पेनल्टी मिळते या चेंडूवरती
पहिली चुकी केली गोलंदाजाने, तदरम्यान मागे यष्ट्यांच्या मागे चुकी झाली आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. नोची पेनल्टी 1, डिक्लेअर झोनची पेनल्टी 1. असं 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 28 धावा. आता इथे कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षण बदलताना वडकुंज संघ स्विच हिटचा प्रयत्न होता, फळी फिरवली होती, पण निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी लास्ट मुमेंटला मन बदललं आणि चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला. आता चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीस 29 धावा एका गडीच्या मोबदल्यात. इथून चेंडू राहिले ते 6 आणि धावा पाहिजे त्या 4. 6 बॉल 4 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या 4 धावा एक शांत आणि स्तब्ध आतापर्यंत जशा पद्धतीची खेळी करतोय आगवण संघ तसंच खेळालं तर हा सामना जिंकू शकतात. पण काहीतरी वेगळं आणि काहीतरी अतिशय चांगलं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, ते म्हणजेच वडकुंज संघाला जरा सामना जिंकायचा आहे तर. आणि या मॅच नंतर या सामन्याचा जो विजेता संघ असणार आहे तो संघ खेळणार युवा टायगर संघाच्या विरुद्ध. युवा टायगर संघ आपण कर्णधार तयार ठेवायचा आहे. सामना झाल्या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल या पुढच्या सामन्याचा. युवा टायगर विरुद्ध चालू सामन्यातला विजेता संघ हा सामना असणार आहे पुढचा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. येस 4 धावा, चेंडू राहिले ते 6. 6 बॉल 4. पाहूयात काय होतं या पुढच्या 6 चेंडूंवरती. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय तो म्हणजेच प्रकाश. पाहूयात रोखण्यात यश मिळतंय का प्रकाश याला, आणि जाऊन आदळतायत चेंडू अडवण्याच्या नादात. चला आता इथून धावा झाले ते 3. चेंडूचा खेळ उरलाय 5. पाहूयात फलंदाजी मार्कवरती फटका सजवलाय, चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक. तदरम्यान 1 धाव पूर्ण होतीये. चांगलं कलेक्शन होतं, चांगली फेकी होती, तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट जगदीश यांचं मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा राहिलेत 2. इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ गर्दी करायची नाही प्लीज. आपल्याकडे मैदानाच्या चौफेर बाजूने जागा आहे उभं राहून मॅच पाहण्यासाठी. मैदानात आपण गोल मैदान आहे आपलं, कुठेही उभं राहून मॅच पाहू शकता. प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या आजूबाजूने गर्दी कमी करायची आहे. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटच्या रूपाने चांगली फेकी होती. 1 धाव येते. आणि यानंतरच्या सामन्याचा आगवण सामना जिंकलेला आहे. आगवण विरुद्ध युवा टायगर पुढचा सामना असणार आहे. जाऊया टॉस बॉक्सकडे. टॉस असणार आहे पुढच्या सामन्याचा आगवण विरुद्ध युवा टायगर. कर्णधार यायचे आहेत आगवण संघ.